हॅलो, नमस्कार. द एमपीएससी क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण जीएस निहाय जे काही चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण जे डेटा आपण या ठिकाणी बघतो आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण मागील लेक्चरमध्ये जे काही GS2 संदर्भाने आपण मोस्ट एक्सपेक्टेड करंट अफेअर बघितलेलं होतं, ज्यामध्ये ऑन द बेस जे काही बेस आहे तर ते आपण परिक्रमा मासिक हे बेस घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या परीक्षेत विचारलं जाईल असं महत्त्वपूर्ण कंटेंट आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, सो कालच्या लेक्चरमध्ये आपण जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 पर्यंतचे जे काही महत्त्वपूर्ण डेटा आहे, ज्यामध्ये इलेक्शन संदर्भात असतील, त्यानंतर आहे नवीन जे लोकपाल नियुक्त झालेले आहेत तर त्यांच्या संदर्भात आपण काल बघितलेलं होतं. सो ते लेक्चर तुम्ही बघितलेलं नसेल तर नक्की बघा, त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये होणार आहे. या लेक्चरमध्ये आपण ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत आपल्या परिक्रमा मासिकमध्ये जे काही GS2च्या अनुषंगाने जे महत्त्वपूर्ण माहिती दिलेली होती तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि एकंदरीतच परीक्षाभिमुख माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूया. सो या ठिकाणी काल आपण वन नेशन वन इलेक्शन पर्यंत बघितलेलं होतं. आज आपण लॅटरल एंट्रीने सुरुवात करणार आहोत. एकंदरीतच आपल्या GS2 मधील जे काही इंडियन पॉलिटी आहेत तर त्या पॉलिटीमधील प्रशासन या टॉपिक अंतर्गत आपण वेगवेगळ्या जे काही ऑल इंडिया सर्व्हिसेस अभ्यासत असतो. सो भारत सरकारच्या किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेस जे काही आहे तर त्या अनुषंगाने लॅटरल एंट्री स्कीम देखील विचारल्या जाण्याची शक्यता आहे. कारण लॅटरल एंट्री म्हणजे काय तर थेट सरकारच्या कार्यालयीन पदावर प्रवेश. सो याला आपण सोप्या आणि सहज समजेल अशा पद्धतीने समजू शकतो की कुठलीही एक्झाम किंवा कुठलाही प्रक्रिया त्या पदासाठी प्रक्रिया पार न पाडता एखाद्या व्यक्तीच्या अनुभवाच्या आधारावर किंवा ज्ञानाच्या आधारावर थेट एखाद्या गव्हर्नमेंटच्या पदावर नियुक्त करणे याला लॅटरल एंट्री म्हटलं जातं. ओके, याची संकल्पना सर्वप्रथम 2004-5 मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आली. 2005 मध्ये सेकंड ARC कमिशन आणि त्या कमिशनचे अध्यक्ष होते वीरप्पा मोइली. सो यांच्या अध्यक्षतेखाली या दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने एकंदरीतच लॅटरल एंट्री स्कीम संदर्भाने सहमती दर्शवलेली होती. ओके, सेकंड ARC कमिशन कधी गठीत झालं तर 31 ऑगस्ट 2005 ला, हे लक्षात ठेवायचं. अध्यक्ष होते वीरप्पा मोइली. ओके, त्यानंतर आहे CAA अर्थात सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. ओके, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत पहिले भारताचे नागरिकत्व मिळवणारे पहिले नागरिक कोण ठरलेले आहेत किंवा व्यक्ती कोण ठरलेले आहेत तर ते लक्षात ठेवायचे. जोसेफ फ्रान्सिस परेला हे पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेले ख्रिश्चन आहेत. सो यांना या ऍक्ट अंतर्गत नागरिकत्व मिळवणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत किंवा पहिले नागरिक ठरलेले आहेत. ओके, जोसेफ फ्रान्सिस परेरा हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर या ठिकाणी ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंतचे डेटा आपण या ठिकाणी घेणार आहोत. 2024-25 मध्ये नवीन संसदीय समित्यांची स्थापना करण्यात आली. एकंदरीतच लोकसभा इलेक्शन पार पडल्याच्या नंतर जे काही नवीन लोकसभा गठीत झाल्यावर त्या अनुषंगाने जे काही वेगवेगळ्या समित्या आहेत तर त्याचे रिस्ट्रक्चर किंवा पुनर्रचना करण्यात आली. तर त्यामध्ये 3 महत्वाची समिती आहेत. सो ते समिती आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि त्या समिती संदर्भांची काही बेसिक आहे ते देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पब्लिक अकाउंट कमिटी, ज्याला आपण सार्वजनिक लोकलेखा समिती म्हणतो. त्यानंतर आहे अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी, सार्वजनिक उपक्रम समिती, पब्लिक अंडरटेकिंग कमिटी. ओके, सो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. याचे अध्यक्ष पब्लिक अकाउंट कमिटी अर्थात सार्वजनिक लोकलेखा समितीचे अध्यक्ष, सार्वजनिक म्हणजेच लोकलेखा समिती. ओके, ज्याला आपण सार्वजनिक लेखा समिती देखील म्हणत असतो. सो या लोकलेखा समितीचे अध्यक्ष KC वेणुगोपाल या समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो इंडियन नॅशनल काँग्रेसचे आहे आणि आपणास माहितच असेल की जे काही लोकलेखा समिती आहे तर ते 67-68 पासून एक संकेत पाळला जातो की विरोधी पक्षातील जो काही व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीची या समितीमध्ये अध्यक्षपदी निवड केली जाते. ओके, त्याआधी सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असायचे. मात्र 1967-68 नंतर विरोधी पक्षातील जे काही सदस्य आहेत तर ते या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडण्याची जी काही संकेत आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे. एस्टिमेट कमिटी अंदाज समिती, सो त्याचे अध्यक्ष म्हणून संजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो BJPचे आहेत ते लक्षात ठेवायचे. सार्वजनिक उपक्रम समिती, बजंता पांडा हे याचे अध्यक्ष आहेत.
सो हे देखील लक्षात ठेवायचं. आता त्या संदर्भात जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहेत तर ते या ठिकाणी तुम्हाला एक चार्टच्या स्वरूपात हे दिसेल. पहिला आहे लोकलेखा समिती, ज्याला पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हटलं जातं. त्यानंतर आहे दुसरा अंदाज समिती, तिसरा आहे सार्वजनिक उपक्रम समिती. लोकलेखा समिती 1921 ला गठीत करण्यात आली आणि ही समिती 1919च्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली आहे, जी 1921 मध्ये प्रथमतः गठीत करण्यात आली. या समितीची जी पद्धत आहे ते ग्रेट ब्रिटन कडून घेण्यात आलेली आहे, सो ते लक्षात ठेवायचं. अंदाज समिती 1950 मध्ये या समितीची ही समिती गठीत करण्यात आली आणि याचा मूळ देखील 1921च्या स्थायी वित्तीय समितीमध्ये याचा मूळ सापडतो आणि यासाठी एक जॉन मथाई समिती स्थापन करण्यात आलेली होती 1950 मध्ये आणि या समितीच्या शिफारशीनुसार अंदाज समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यानंतरची आहे सार्वजनिक उपक्रम समिती. 1964 मध्ये ही समिती गठीत करण्यात आली. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार सार्वजनिक उपक्रम समिती गठीत करण्यात आलेली आहे, तर ते लक्षात ठेवायचं. आता या समित्यांमध्ये जे काही सदस्य आहेत तर सुरुवातीला सदस्य किती होते आणि आता किती आहेत तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, कारण स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला जातो. जे काही लोकलेखा समिती आहे ते 1954 पर्यंत 1954 पर्यंत फक्त लोकसभेचेच 15 सदस्य होते. ओके, सो लोकलेखा समितीमध्ये फक्त लोकसभेचेच 15 सदस्य हे 1954 पर्यंत होते. मात्र त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आणि आता सध्या जर आपण विचारात घेतलं तर 22 सदस्य सध्या आहेत, ज्यामध्ये 15 सदस्य हे लोकसभेचे तर 7 सदस्य हे राज्यसभेचे. म्हणजे काय तर 7 सदस्यांची ऍडिशनल भर राज्यसभेकडून या ठिकाणी झाली असं आपण म्हणू शकतो. ओके, कारण सुरुवातीला फक्त 15 सदस्य या ठिकाणी होते. अंदाज समितीच्या सदस्यांविषयी सुरुवातीला 25 सदस्य होते आणि ते सर्व सदस्य लोकसभेचेच असतात. ओके, सो लक्षात ठेवायचे अंदाज समितीमध्ये सर्व सदस्य लोकसभेचेच असतात. सुरुवातीला 25 सदस्य होते आणि आता सध्या किती आहेत तर 30 सदस्य आहेत. सो 1956 पासून 30 सदस्य हे लोकसभेतून निवडले जातात या अंदाज समितीमध्ये. त्यानंतर सार्वजनिक उपक्रम समिती. सार्वजनिक उपक्रम समिती या समितीमध्ये सुरुवातीला अर्थात 1974 पासून किंवा 1974च्या आधी जेव्हा 1964 मध्ये ही समिती गठीत करण्यात आली तर सुरुवातीस फक्त 15 सदस्य होते. 15 सदस्य हे या 15 सदस्यांमधून 10 सदस्य हे लोकसभेचे तर 5 सदस्य हे राज्यसभेचे होते. ओके, म्हणजे या 15 सदस्यांमध्ये दोन्ही सभागृहाचे सदस्य होते, 10 लोकसभेचे आणि 5 राज्यसभेचे. 1974 मध्ये त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली किंवा त्याच्यात बदल करण्यात आलेला आहे आणि आता सध्या 22 सदस्य या सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये आहेत, जे 15 सदस्य लोकसभेतून आणि 7 सदस्य राज्यसभेतून. ओके, आता पब्लिक अकाउंट कमिटी किंवा लोकलेखा समितीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, लोकसभेतील सदस्यांमधून अध्यक्ष म्हणून लोकसभापती एकाची निवड करतात. ओके, लोकसभेतील अध्यक्ष हे त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या लोकलेखा समितीमध्ये अध्यक्ष म्हणून कोण निवड करत असतात तर लोकसभेचे सभापती. ओके, 1967-68 पासून या समितीचे अध्यक्ष हा विरोधी पक्षातील असण्याचा संकेत पाळला जातो. ओके, सो लक्षात ठेवायचं कॉन्स्टिट्यूशन मध्ये अशा पद्धतीने मेन्शन केलेला नाही, मात्र एक संकेत पाळला जातो. एस्टिमेट कमिटी किंवा अंदाज समितीच्या बाबतीत जर यामध्ये लोकसभेचे उपसभापती ओके लोकसभेचे उपसभापती जर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली असेल तर तेच या ठिकाणी अध्यक्ष बनतात आणि निर्विवादपणे आपण म्हणू शकतो की सत्तारूढ पक्षाचा अध्यक्ष या ठिकाणी असतो, कारण सर्वच्या सर्व जे सदस्य असतात यामध्ये ते लोकसभेचे असतात आणि लोकसभेचे जर उपसभापती या ठिकाणी सदस्य म्हणून नियुक्त झालेले असतील तर ते बाय डिफॉल्ट या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होते किंवा अदरवाईज लोकसभेचे सभापती ठरवतील त्या पद्धतीने या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी एकाची निवड केली जाते. त्यानंतर आहे सार्वजनिक उपक्रम समिती किंवा पब्लिक अंडरटेकिंग कमिटी. लोकसभेतून एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. या ठिकाणी देखील लोकसभेतूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते आणि हे निवड कोण करत असतात तर लोकसभेचे सभापती करीत असतात. सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेखांची तपासणी करणे तसेच त्यांची स्वायत्ता व कार्यक्षमता तपासणे यासाठी या समिती गठीत करण्यात येते. ओके, या तीनही समितींचा जो काही एकंदरीत कालावधी आहे तो 1 वर्षाचा असतो, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कार्य. लोकलेखा समिती हे विनियोग लेखी तपासणे, जे काही अप्रोप्रिएशन ऑडिटिंग आहे ते तपासणे व कॅगच्या अहवालांचे परीक्षण करण्याचे कार्य या लोकलेखा समितीतर्फे केले जातो. ओके, आणि म्हणूनच कॅगला या लोकलेखा समितीच्या फ्रेंड, फिलोसॉफर आणि मार्गदर्शक म्हणून संबोधण्यात येतो.
त्याचप्रमाणे राज्य निगम व्यापारी संस्था असेल, उत्पादन प्रकल्प असतील, यांच्या लेख्यांचे व त्यावरील कॅगच्या अहवालाचे परीक्षण करण्याचे कार्य या लोकलेखा समितीच्या माध्यमातून केले जाते. त्यानंतर आहे एस्टिमेट कमिटी किंवा अंदाज समिती. सो याला सातत्याने काटकसर सुचवणारी समिती किंवा सतत इकॉनॉमिकली वैधता सुचवणारी समिती म्हटलं जातं. ओके, सो काटकसर सुचवणारी समिती अंदाजपत्रकातील धोरणे लक्षात घेऊन जे काही बजेट आहे तर त्या बजेटमधील धोरणे लक्षात घेऊन कोणत्या प्रशासकीय सुधारणा करता येतील किंवा कार्यक्षमतेत कशी वाढ करता येईल, सो या संदर्भाने शिफारसी या अंदाज समितीतर्फे केल्या जातात. त्यानंतर आहे सार्वजनिक उपक्रम समिती. नावाप्रमाणे सार्वजनिक उपक्रमाबाबतचे जे काही कॅगच्या अहवालाचे परीक्षण करण्याचे कार्य या सार्वजनिक उपक्रम समितीतर्फे केला जातो. ओके, जी काही पब्लिक अकाउंट कमिटी आहे किंवा लोकलेखा समिती आहे, या समितीला अंदाज समितीची जुळी बहीण म्हटलं जातं. सो लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला गेलेला आहे. सो अंदाज समितीची जुळी बहीण कोणत्या समितीला म्हटलं जातं, तर लोकलेखा समितीला. त्यानंतर आहे डिपार्टमेंट ऑफ स्टँडिंग कमिटीज. ओके, सो वेगवेगळे स्टँडिंग कमिटीज देखील स्थापन केल्या जातात. सध्या जर आपण लक्षात घेतलं तर 24 या स्टँडिंग कमिटीची संख्या आहे, जे या 24 स्टँडिंग कमिटीपैकी 16 हे लोकसभेचे तर 8 हे राज्यसभेचे आहे. आणि या प्रत्येक स्टँडिंग कमिटीमध्ये 31 सदस्य असतात, जे लोकसभेतून 21 सदस्य व राज्यसभेतून 10 सदस्यांची त्या ठिकाणी या स्टँडिंग कमिटीमध्ये निवड केली जाते किंवा नियुक्ती केली जाते. सो असे 31 सदस्य प्रत्येक स्टँडिंग कमिटीमध्ये असतात. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे तिसऱ्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले सप्टेंबर 2024 मध्ये. जवळपास 27 राज्य व युनियन टेरिटरीज मध्ये प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात व हायकोर्टमध्ये याचे आयोजन करण्यात आले. नालसाचे पॅट्रोन इन चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली या तिसऱ्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. ओके, लोक अदालत ही संकल्पना काय आहे, तर लोक अदालती संदर्भाने बेसिक गांधीवादी तत्वानुसार या लोक अदालतीचा एकंदरीतच ही लोक अदालत गठीत करण्यात येतो. जे काही न्यायालयातील खटले आहेत तर त्यांना एक अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल किंवा पर्यायी विवाद निराकरण म्हणून या लोक अदालती जे आहेत ते गठीत करण्यात येतो. ओके, सो न्यायालयामध्ये चालणारे जे काही खटले आहेत तर त्याला एक पर्याय आणि आपसातील जो काही मतभेद आहे तो शांत किंवा कुठल्याही कोर्ट किंवा न्यायालयाच्या माध्यमातून न सॉल्व्ह करता ते लोक अदालतीच्या माध्यमातून आणि आपापसातील सामंजस्यातून सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून या लोक अदालत जे आहे ते संकल्पना उदयास आलेली आहे. पहिली लोक अदालत 1982 मध्ये गुजरातमध्ये स्थापन करण्यात आली. ओके, लक्षात ठेवायचं, गांधीजी हे गुजरातचे होते आणि गांधीवादी तत्वानुसार या लोक अदालतीची जी काही लोक अदालती आहेत तर ते गठीत केल्या जातात. सो पहिली लोक अदालत 1982 मध्ये गुजरातमध्ये स्थापन करण्यात आलेली होती. 1987च्या या लोक अदालतीला जे काही लिगल सर्व्हिस ऍक्ट आहे तर या लिगल सर्व्हिस ऍक्ट नुसार वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. यामध्ये एक न्यायिक अधिकारी, एक वकील आणि एक सामाजिक कार्यकर्ता अशा पद्धतीने 3 सदस्यांची जी लोक अदालत आहे ती स्थापन केली जाते. आणि पक्षकारांना या लोक अदालतीमध्ये योग्य तो न्याय निवाडा मिळवून देण्याचा प्रयत्न या लोक अदालतीतून केला जातो. ओके, दिलेला निर्णय, पक्षकारांवर दिलेला जो काही निर्णय आहे तो पक्षकारांवर काय असतो तर बंधनकारक असतो व अंतिम स्वरूपाचा असतो. म्हणजेच ते जे काही निर्णय आहेत तर ते संबंधित पक्षकारांना स्वीकारावं लागतं आणि त्या विरुद्ध कुठल्याही ठिकाणी अपील करता येत नाही, कारण ते असे खटले असतात जे न्यायालयामध्ये पेंडिंग असतात आणि आपसातील सामंजस्यातून ते लोक अदालतीकडे आणले जातात. ओके, किंवा न्यायालयात ते खटले दाखल करण्यापूर्वीच लोक अदालतीकडे ते खटले दाखल केले जातात. सो त्यामुळे हे अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल असल्या कारणाने या ठिकाणी संबंधित पक्षकारांवर जे काही निर्णय असतात लोक अदालतीचे ते बंधनकारक असतात आणि अंतिम असतात. ओके, सो पुढे या निर्णयाविरोधात यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात अपील करता येत नाही, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे मुंबई हायकोर्टने IT रूल्स 2023 रद्दबातल केलेला आहे. ओके, सो बॉम्बे हायकोर्टाने IT रूल 2023 हे रद्दबातल केलेलं आहे, असंवैधानिक ठरवलेलं आहे. या संदर्भात निकाल न्यायमूर्ती चांदूरकर यांनी दिलेला आहे. ओके, हे जे काही नियम आहे ते फंडामेंटल राईट्स 14. ओके, माहित असेल काय आहे ते फंडामेंटल राईट.
कायदा पुढे समानता. ओके. त्यानंतर आहे स्वातंत्र्याचा अधिकार जे आहे, फंडामेंटल राईट्स चे जे काही वेगवेगळे स्वातंत्र्य आपल्याला 19 या कलमांतर्गत मिळाले, ज्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सो या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे, त्याचप्रमाणे फंडामेंटल राईट्स 19(1)(g), ज्याच्यामध्ये व्यवसाय आचरण्याचे स्वातंत्र्य आहे, तर त्या संदर्भाचे या आर्टिकलचे उल्लंघन करत आहेत. या निष्कर्षाखाली मुंबई हायकोर्टाने जे काही IT रूल 2023 आहे, तर ते रद्दबातल केलेलं आहे. कसं ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे FCRA 2010 अंतर्गत 5 जे काही NGOज आहेत, तर त्या NGOज वर कारवाई करण्यात आलेली आहे. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेटिंग ऍक्ट 2010, सुरुवातीला हे जे काही मूळ ऍक्ट आहे ते 1976 मध्ये अस्तित्वात आलेले होते. 2010 मध्ये त्याच्यात काही बदल करून ते ऍक्ट नव्याने आणण्यात आले किंवा अस्तित्वात आले, आणि त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती 1 मे 2011 पासून झालेला आहे. ओके. सो याची अंमलबजावणीला सुरुवात 1 मे 2011. विदेशी देणग्यांना नियंत्रित करण्यासाठी म्हणून हे जे काही ऍक्ट आहे ते आणण्यात आलेलं आहे, आणि या ऍक्टची अंमलबजावणी होम मिनिस्ट्री तर्फे केल्या जाते. सो ते लक्षात ठेवायचं. या ऍक्ट अंतर्गत अलीकडे 2024 मध्ये 5 एनजीओवर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनवर कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ऑक्सफॅम, CPR, PT, लाईफ हे जे काही एनजीओज आहेत, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. एनजीओजना परकीय निधी मिळवायचे असेल तर या FCRA फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेटिंग ऍक्ट 2010 अंतर्गत नोंदणी करणे मस्ट असते किंवा बंधनकारक असतो, आणि हे जे काही नोंदणी आहे ते 5 वर्षासाठी वैध ठरवलं जातं. विदेशातून निधी प्राप्त करण्यासाठी SBI दिल्ली, ओके. सो SBI जी काही बँक आहे, तर दिल्लीतील या बँकेकडे, दिल्लीतील जी काही शाखा आहे, तर त्या ठिकाणी या NGOजना जे काही बँक खाते आहे ते ओपन करावे लागतात. ओके. आणि त्यानुसार त्यांना त्या ठिकाणी विदेशी जी काही विनिमय आहे किंवा विदेशी देणगी आहे ते प्राप्त होऊ शकतात. ओके. सो ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे न्यायमूर्ती विप्लव कुमार शर्मा समिती. काय आहे, तर ही न्यायमूर्ती विप्लव कुमार शर्मा समिती जी आहे, तर आसाम करारासंदर्भाने ही समिती गठीत करण्यात आली होती 2019 मध्ये. सो त्यांनी अलीकडे 2024 मध्ये आपला जो काही अहवाल आहे तो सादर केला, आणि त्यासाठी आसाम कराराच्या बाबतीत एक रोडमॅप त्यांनी तयार केलेला आहे, तर त्या लागू करण्यासाठी म्हणून जे काही कॅबिनेट आहे ते त्यांनी डिसिजन घेतले होते. सो आसाम करार लक्षात ठेवायचे 1985 मध्ये झालेले होते, आणि या संदर्भाने नागरिकत्व कायदा 1955 मध्ये नव्याने सेक्शन 6 लागू करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आसामचे जे काही नागरिक आहेत तर त्यांचा काही वैयक्तिक अधिकार आणि त्या अधिकारांना अबाधित राखण्यासाठी म्हणून हे जे काही आसाम करार आहे ते करण्यात आलेले होते. ओके. सो ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे सुप्रीम कोर्टाने जे काही नागरिकत्व कायदा 1955 आहे, तर 6A जे आसाम कराराशी निगडीत आहे. सो या सेक्शन 6A अंतर्गत त्याचे जे काही कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आहे ते व्हॅलिडिटीला समर्थन दिलेलं आहे. ओके. सो ते लक्षात ठेवायचं. आता 6A काय आहे, तर आसाममध्ये राहणाऱ्या बांगलादेशातील जे काही स्थलांतरित आहे, कधीचे, तर 25 मार्च 1971 पूर्वीचे, कारण बांगलादेश निर्मिती होण्याच्या वेळी जे काही वेगवेगळे जे स्थलांतर आहेत बांगलादेशातील ते भारतात आले होते, तर 25 मार्च 1971 पूर्वी भारतात स्थलांतरितांना आणि विशेषतः आसाममध्ये या बांगलादेशी स्थलांतरितांना निश्चित काही अटींसह नागरिकत्व बहाल करण्यासंदर्भाने जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते या कॉन्स्टिट्युशनल किंवा सिटिझनशिप ऍक्ट आहे 1955 अंतर्गत यासाठी 6A त्या ठिकाणी नव्याने तरतूद करण्यात आली आहे, तर ते लक्षात ठेवायचं. 6A काय आहे, तर आसाममध्ये जे बांगलादेशी स्थलांतरित आहेत तर त्यांना निश्चित अटींसह नागरिकत्व बहाल करण्यासंदर्भात आहे, जे की 25 मार्च 1971 पूर्वी त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते. त्यानंतर आहे हरियाणा विधानसभेच्या निवडणुकी संदर्भाने. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल, एकूण जागा, हरियाणा विधानसभेची एकूण जागा किती आहेत, तर 90, आणि बीजेपीला 2024 मध्ये जी हरियाणामध्ये निवडणूक पार पडली तर त्या ठिकाणी 48 जागा मिळालेल्या आहेत, आणि सत्ता स्थापन केलेलं आहे. CM कोण आहेत, तर नायब सैनिक यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकार स्थापन झालेलं आहे. काँग्रेसला 37 जागा मिळाल्या, आणि इतर जे काही पक्ष आहे त्या ठिकाणी हरियाणातील, तर त्यांना 2 जागा मिळाल्या आहेत. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आहे. इंडियन नॅशनल लोकदल म्हणून पक्ष आहे, तर त्याला 2 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आहे जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल.
कलम 370 मागे घेतल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक पार पडली. त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला 42 जागा मिळालेल्या आहेत, बीजेपीला 29 जागा मिळालेल्या आहेत आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला 6 जागा आणि पीडीपी याला 3 जागा मिळालेल्या आहेत. सो 42 जागा मिळून साधारणतः 90 जागांसाठी ही जी काही निवडणूक आहे ती पार पडलेली होती. ओके, सो लक्षात ठेवा 90 जागा. तर या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सला 42 जागा मिळालेल्या आहेत आणि या पक्षाचे जे नेतृत्व करणारे आहेत उमर अब्दुल्ला, सो यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे. ओके, सो इंडी अलायन्सचे ते पार्ट होते. सुप्रीम कोर्टाचे जे काही न्यायदेवतेचे जे नवीन संरचना किंवा नवीन बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ओके, सो न्यायदेवतेचा नवा पुतळा, एका हातात तराजू व दुसऱ्या हातात भारतीय संविधान, अशा पद्धतीने त्या नव्या पुतळ्याचे जे काही संरचना आहे किंवा स्ट्रक्चर आहे ते आपल्याला दिसून येतो. ओके, यापूर्वी न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असायची आणि एका हातात तराजू असायचा. सो तराजू ॲज इट इज कायम ठेवण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये भारतीय संविधान आहे आणि न्यायदेवताची जी काही पट्टी सुरुवातीला किंवा यापूर्वी होती तर ती काढण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर आहे मिशन कर्मयोगी. सो लक्षात ठेवायचं, यावर आयोगाने ऑलरेडी आपल्याला मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. या मिशन कर्मयोगी अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण सप्ताह 19 सप्टेंबर 2024 ला अनावरण करण्यात आले पंतप्रधानांच्या द्वारे. मिशन कर्मयोगी काय आहे तर 2 सप्टेंबर 2020 रोजी या मिशन कर्मयोगीची जे शुभारंभ आहे ते करण्यात आलेले आहे. सो नागरिक सेवा क्षमता वाढवण्यासाठी एक नवीन ऑनलाईन व्यास पोर्टल आहे तर त्याचे अनावरण करण्यात आले किंवा हे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहे. ओके, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग या अंतर्गत हे जे काही मिशन कर्मयोगी आहे ते राबवलं जातं. यासाठी आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्म यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्म हे एक ऑनलाईन ट्रेनिंग वेब पोर्टल प्लॅटफॉर्म आहे ज्या अंतर्गत जे काही सार्वजनिक लोकसेवक आहेत तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रशिक्षण आहे किंवा माहिती आहे तर ते त्या ठिकाणी मिळत असतं. त्यानंतर आहे भारतातील निवडणूक खर्चाची मर्यादा संदर्भात एक अहवाल मध्यंतरी प्रकाशित झालेला होता. तर त्या संदर्भात लक्षात ठेवायचं की निवडणूक खर्चाची मर्यादा किती ठरवण्यात आलेली आहे एका उमेदवारांमागे किंवा उमेदवारांसाठी. तर ते लक्षात ठेवायचं आहे की मोठी राज्य असतील तर लोकसभेसाठी 55 लाख रुपये आणि विधानसभेसाठी 40 लाख रुपये. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. मोठी राज्यांसाठी 55 लाख रुपये आणि मोठी राज्यामध्ये लोकसभेसाठी 55 लाख रुपये आणि विधानसभेमध्ये मोठी राज्यांच्या बाबतीत 40 लाख रुपये. तेच जे खर्च हे छोट्या राज्यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, लोकसभेसाठी 75 लाख रुपये आणि जे काही छोट्या राज्यातील विधानसभा निवडणुकी आहेत तर त्याच्यामध्ये 28 लाख रुपये हे या ठिकाणी खर्च मर्यादा ठरवण्यात आलेला आहे. यापूर्वी यावर प्रश्न विचारलेला होता त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. ओके, 95-40 मोठ्या राज्यांसाठी लोकसभा आणि विधानसभा तर छोट्या राज्यांसाठी 75-28. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. सध्या पॉलिटिकल पार्टीजवर खर्च करण्याची मर्यादा नाही. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. सध्या पॉलिटिकल पार्टीजवर खर्च करण्याची मर्यादा नाही. सो एकंदरीतच जे काही राजकीय पक्ष आहेत तर खर्च करण्याचे जे काही मर्यादा नसल्या कारणाने ते मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये खर्च होताना दिसून येतो. जे काही खर्च दिलेला आहे यामध्ये उमेदवारांच्या बाबतीत आहे, पॉलिटिकल पार्टीचं वर कुठलीही मर्यादा नाही तर ते लक्षात ठेवायचं आहे. आता खर्चासंदर्भाने रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 ज्याला आपण लोकप्रतिनिधी कायदा 1951 म्हणत असतो. सो याच्या सेक्शन 77 नुसार उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते निवडणुकीच्या दिवसापर्यंत जे काही प्रचारात संबंधित जे काही खर्च आहे उमेदवाराचा तर त्याचा तपशील ठेवणे आवश्यक आहे आणि ते तपशील सेक्शन 78 नुसार 78 नुसार ओके कलम 78 नुसार प्रत्येक उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशेब निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्थात शॉर्टमध्ये आपण त्याला लक्षात ठेवू शकतो जे काही जिल्हा निवडणूक अधिकारी असतात कोण असतात तर जिल्हाधिकारी असतात. सो यांच्याकडे सादर करणे अपेक्षित आहे. ओके, सो कलम 78 लक्षात ठेवायचं. प्रत्येक निवडणूक उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशेब हे निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावा अशा पद्धतीचे जे काही तरतूद आहे ते या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951च्या सेक्शन 78 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे भारताचे 51वे सरन्यायाधीश यापदी संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी 50वे जे काही सरन्यायाधीश होते DY चंद्रचूड यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना एकंदरीत 6 महिन्यांचा कार्यकाल लाभणार आहे आणि अलीकडे तुम्हाला माहितीच असेल की आपल्या महाराष्ट्रातील जे काही
न्यायमूर्ती भूषण गवई आहेत, तर त्यांचे 52वे सरन्यायाधीश म्हणून या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. ओके, सो आपल्यासाठी हे 52वे सरन्यायाधीश विचारले जाऊ शकतो, तर ते लक्षात ठेवायचं. 11 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रपतींद्वारे त्यांना शपथ देण्यात आली. त्यांचे वडील देखील न्यायाधीश होते. दिल्ली हायकोर्टामध्ये ते त्यांचे वडील न्यायाधीश होते. तर काका हंसराज खन्ना हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. आता संजीव खन्नाच्या बाबतीत लक्षात ठेवायचे, दिल्ली विश्वविद्यालयाचे किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीचे ते 1980 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. 1983 ला बार काउन्सिलची सनद त्यांना मिळाली. 2005 मध्ये ते दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती झालेले होते. ओके, सो दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती आणि त्या हायकोर्टामध्ये कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून 2006 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. 18 जानेवारी 2019 पासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची निवड झालेली होती. आणि 2024 मध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये ते भारताचे 51वे सरन्यायाधीश ठरलेले आहेत, तर ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे इंटरस्टेट काउन्सिल, आंतरराज्य परिषद. ओके, एक घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या 263 अंतर्गत राष्ट्रपतींना इंटरस्टेट काउन्सिल स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. यासाठी 1988 मध्ये सरकारी आयोगाने देखील इंटरस्टेट काउन्सिलला कायमस्वरूपी संस्था बनवावी अशी शिफारस केलेली होती. आणि एकंदरीतच सरकारी आयोगाच्या या शिफारशीनुसार काही प्रमाणात त्या शिफारशी स्वीकारून 1990 मध्ये प्रेसिडेंटच्या आदेशाद्वारे, ओके, राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे एक औपचारिक स्थापना या इंटरस्टेट काउन्सिलची करण्यात आलेली आहे. ओके, सो या इंटरस्टेट काउन्सिलची रचना कशी असते, तर अध्यक्ष एक अध्यक्ष असतात आणि बाय डिफॉल्ट किंवा पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात, तर ते लक्षात ठेवायचं. सो पंतप्रधान हे या इंटरस्टेट काउन्सिलमध्ये आंतरराज्य परिषदेमध्ये पदसिद्ध अध्यक्ष असतात. सदस्य कोण असतात, तर लक्षात ठेवायचं, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विधानसभा असलेल्या युनियन टेरिटरीचे मुख्यमंत्री, तसेच विधानसभा नसलेल्या युनियन टेरिटरीचे प्रशासक. ओके, सो विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री. त्यानंतर आहे विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक आणि पंतप्रधानांद्वारे 6 केंद्रीय मंत्र्यांची या ठिकाणी सदस्य म्हणून निवड केली जाते. सो हे आपल्याला रचना माहिती असणे गरजेचं आहे. आतापर्यंत यामध्ये दोनदा सुधारणा करण्यात आलेली आहे. ओके, सो 1990 मध्ये इंटरस्टेट काउन्सिल स्थापन झाले, तर त्याच्यामध्ये दोनदा सुधारणा करण्यात आलेली आहे, 1990 ला आणि 1996 ला. ओके, 1996 मध्ये जे काही इंटरस्टेट काउन्सिल अंतर्गत एक स्थायी समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आलेली होती, ज्याचे अध्यक्ष गृहमंत्री असतील. ओके, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. सचिवालय कुठे आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी या इंटरस्टेट काउन्सिलचे सचिवालय असणार आहे. ओके, त्यानंतर अत्यंत महत्वाचं, महाराष्ट्रातील 15वी विधानसभा निवडणूक 288 जागांसाठी 22 ऑक्टोबर 2024 ला भारतीय निवडणूक आयोगाने घोषणा केलेली आहे. ओके, आणि त्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 ला निवडणूक पार पडली आणि 23 नोव्हेंबर 2024 मध्ये निकाल जाहीर झालेला आहे. आता यामध्ये दोन जे काही मुख्य पक्ष आहेत किंवा जे मुख्य आघाड्या आहेत, ज्यामध्ये महायुती आघाडी आणि महाविकास आघाडी, सो यांच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, 288 जागांपैकी महायुती या आघाडीला बीजेपी प्रणित महायुती आघाडीला 235 जागा मिळालेल्या आहेत, ज्यामध्ये बीजेपी, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, एनसीपी, अजित पवार गट, नंतर आहे जनसुराज्य शक्ती आणि इतर जे काही पक्ष आहेत, तर त्या पक्षांच्या पक्षांनुसार या महायुतीला 235 जागा मिळालेल्या आहेत. सो या 235 पैकी बीजेपीला 132 जागा आणि एकूण मतांच्या 26.77 जे काही मतांची टक्केवारी आहे, तर त्यांना प्राप्त झालेली आहे त्या पक्षाला. शिवसेना, एकनाथ शिंदे गट 57 जागा मिळालेल्या आहेत आणि एकूण मताच्या 12.38% जे काही मतांची टक्केवारी आहे, तर त्यांना प्राप्त झालेली आहे. एनसीपी, अजित पवार गट 41 जागा मिळालेल्या आहेत, 9.1% मते त्यांना या एनसीपी पक्षाला प्राप्त झालेले आहे. जनसुराज्य पक्षाला 2 जागा मिळालेल्या आहेत. ओके, सो लक्षात ठेवायचं. नंतर आहे महाविकास आघाडी, 50 जागा महाविकास आघाडीने प्राप्त केलेल्या आहेत, ज्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 20 जागा मिळवलेल्या आहेत आणि एकूण मतांच्या 9.96 मतांची टक्केवारी त्यांना प्राप्त झालेली आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसला 16 जागा मिळालेल्या आहेत. ओके, 12.42% त्यांनी त्या मतांच्या टक्केवारी त्यांनी प्राप्त केलेली आहे. एनसीपी, शरदचंद्र पवार गट 10 जागा या
विधानसभेमध्ये प्राप्त केलेल्या आहेत. 12.42 मतांची 12.42% मतांची टक्केवारी प्राप्त झालेली आहे. समाजवादी पक्ष 2 जागा प्राप्त केलेल्या आहेत. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी किमान हे 4 पक्ष तरी किंवा 4 जे काही पक्षांनी जिंकलेल्या जागा आणि त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये 22 महिला आमदार निवडून गेलेले आहेत, जे 14 महिला आमदार हे बीजेपी पक्षाचे आहेत. ओके, सर्वात तरुण जे काही आमदार आहेत ते रोहित पाटील आहेत. 25 वर्षे असताना ते आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. तासगाव मतदारसंघातून ते निवडून गेलेले आहेत. मतदानाची टक्केवारी, एकूण मतदानाची टक्केवारी जर आपण विचारात घेतलं तर राज्यामध्ये 66.05% एकूण मतदानाची टक्केवारी झालेली आहे. ओके, 1995 नंतरचे हे सर्वाधिक मतांची टक्केवारी आहे किंवा मतदानाची जी काही टक्केवारी आहे ती सर्वाधिक आहे. 1995 मध्ये जी काही निवडणूक पार पडलेली होती तर त्यामध्ये 71.69 इतके मतदान झालेले होते. ओके, सो टक्केवारीनुसार जर आपण विचारात घेतलं तर 1995 नंतर 66.05% या मतदानाची टक्केवारी त्या ठिकाणी आपल्या या 15व्या निवडणुकीमध्ये पार पडलेली आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं. सर्वाधिक मतदानाची जी काही टक्केवारी आहे ते कोणत्या मतदारसंघामध्ये तर करवीर, ओके, कोल्हापूर मधील करवीर मतदारसंघामध्ये 84.96 इतके एकूण मतदाराच्या 84.96 इतक्या मतदानाची टक्केवारी त्या ठिकाणी झालेली आहे. सर्वात कमी कुलाबा मतदारसंघामध्ये 44.44%. ओके, 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी 61.01 होते तर ते 2024 मध्ये वाढून 66.5 झालेलं आहे. आणि कितीने वाढ झालेली आहे तर 5%ने, अराउंड 5% वाढ झालेली आहे. तर ते लक्षात ठेवायचं. यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. ओके, 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये किती मतदानाची टक्केवारी झालेली होती तर 61.29%. ओके, कंपॅरिझन बेस्ड प्रश्न आला तर ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 61.29 होते तर तेच विधानसभा निवडणुकीमध्ये किती आहे 66.05%. आता या ठिकाणी जे काही PRS आहे, एक वेबसाईट जे ऑथेंटिक आहे, तर त्यामधील जे काही डेटा दिलेला होता तर ते लक्षात ठेवायचं. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळालेल्या होत्या, जे 2024 मध्ये 132 जागा मिळालेल्या आहेत. शिवसेना 56 होत्या. तर या ठिकाणी शिवसेना जी आहे एकनाथ शिंदे गट त्या पक्षाला 57 जागा मिळालेल्या आहेत. NCP 2019 मध्ये 54 जागा होत्या तर त्याच्यामध्ये जे काही फूट पडलेली आहे आणि NCPचे अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गट तर त्यापैकी अजित पवार गटांना 41 जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतर आहे शिवसेना, आपण बघितलेलं आहे 20 जागा वगैरे. ओके, आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं जागांची जी काही टक्केवारी आहे ते जे काही अलायन्स आहे आघाडी तर त्यांना मिळालेल्या जागांची टक्केवारी आणि मतांची टक्केवारी तर ते विचारलं जाऊ शकतो. सो महायुतीला एकूण जागेपैकी जवळपास 81.86 जागा 81.6% जागा जिंकता आलेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 17.36 जागा. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. वोटांची वोट पर्सेंटेज किंवा मतांची जर टक्केवारी आपण बघितलं तर एकूण मताच्या महायुतीला 49.3% मते प्राप्त झालेले आहेत. तर महाविकास आघाडीला 35.16% मते प्राप्त झालेले आहेत. सो हे लक्षात ठेवायचं. आणि मुख्यमंत्री यापदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झालेली आहे. त्यात 18वी व्यक्ती असणार आहेत आणि तिसरा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. ओके, सो महाराष्ट्राच्या या 15व्या निवडणुकी संदर्भात आपण ही माहिती आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने बघितलेलं आहे, जी सफिशियंट आहे. ओके, त्यानंतर आहे अलाहाबाद हायकोर्टाच्या जज विरोधात महाभियोगाचा प्रयत्न करण्यात आलेला होता. ओके, सो ते लक्षात ठेवायचं. सो महाभियोग प्रक्रिया आपल्या इंडियन पॉलिटीच्या दृष्टिकोनातून जे काही GS मध्ये आपल्याला सिलेबस आहे तर त्या अनुषंगाने महत्वपूर्ण आहेत. तर बेसिक जाणून घेऊया. संविधानात महाभियोग किंवा इम्पिचमेंट हा शब्द कुठेही आपल्याला दिसून येत नाही. मात्र भारतीय राज्यघटनेच्या 124 मध्ये अंडर क्लॉज 4 मध्ये सुप्रीम कोर्टच्या जजेसला आणि भारतीय राज्यघटनेच्या 218 या कलमांतर्गत जे काही हायकोर्ट आहे तर त्या हायकोर्टातील न्यायाधीशांना मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी अर्थात गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या कारणावरून पदावरून दूर केले जाईल अशी तरतूद आहे. तेच
218 मध्ये 124 प्रमाणेच जे काही हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत तर त्यांच्या बाबतीत लागू होतं, तर ते लक्षात ठेवायचं. यासाठी जी काही प्रक्रिया आहे तर सुरुवातीला एक ठराव मांडण्यात येतो, ज्यामध्ये या ठरावाला लोकसभेतील 100 सदस्यांनी किंवा राज्यसभेतील 50 सदस्यांनी या ठरावाला मंजुरी देणे अपेक्षित आहे. एखाद्या न्यायाधीशाविरुद्ध महाभियोगाचा ठराव मांडण्यासाठी लोकसभेतील 100 सदस्यांची किंवा राज्यसभेतील 50 सदस्यांची मंजुरी आवश्यक असते. आणि हे ठराव अध्यक्ष किंवा सभापती राज्यसभेच्या बाबतीत अध्यक्ष असतील किंवा लोकसभेच्या बाबतीत सभापती असतील तर ते ठराव स्वीकारू शकतात किंवा नाकारू देखील शकतात. ओके, सो स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा जो काही अधिकार आहे तो अध्यक्ष व सभापती यांच्याकडे असतात. सो एकदा जे काही ते अधिकार किंवा अध्यक्ष किंवा सभापतीने तो ठराव जर फेटाळलेला असेल तर परत ते ठराव त्यावेळेस मांडता येत नाही. ओके, चौकशी समिती. आता एक चौकशी समिती असते आणि या चौकशी समितीचे जे काही गठन आहे ते कोण करत असतात तर लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष हे चौकशी समितीचे गठन करीत असतात. ओके, यामध्ये 3 सदस्यीय चौकशी समिती असते, ज्यात CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्टचे जज, जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सरन्यायाधीशाविरुद्ध महाभियोगाचा ठराव आणलेला असेल तर अशा वेळेस जे काही सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्टचे जज असतात तर ते या समितीमध्ये असतात. अदरवाईज जे काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत तर ते असतात. आणि एक हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश असतात. आणि तिसरे जे काही सदस्य आहेत तर ते एक प्रतिष्ठित कायदेतज्ञ असतात. सो अशा 3 सदस्यीय समिती असते. जज इन्क्वायरी ऍक्ट 1968 नुसार ही चौकशी समिती एकंदरीत जी काही न्यायाधीशासंदर्भात जी चौकशी आहे ती करीत असते. ओके, सो ऍक्ट लक्षात ठेवायचं 1968 आहे. न्यायाधीश चौकशी कायदा 1968. या समितीच्या अहवालानुसार जर त्या समितीला असे आढळले की एखादा जे काही न्यायाधीश आहे तर त्याने मिसबिहेव केलेला आहे किंवा आपल्या कर्तव्यात मिसबिहेव केलेला आहे किंवा त्याचा एकंदरीत कर्तव्य करण्यास ते इनकॅपेबल आहे तर अशा वेळेस त्या समितीच्या अहवालानुसार सभागृहामध्ये मतदान घेतलं जातं आणि त्या सभागृहात जो काही महाभियोगाचा ठराव आहे किंवा विधेयक आहे ते त्याला विशेष बहुमताने मंजुरी मिळणे आवश्यक असतं. विशेष बहुमत म्हणजे काय तर एकूण सदस्य संख्येचा बहुमताने, म्हणजे जे काही लोकसभेमध्ये दोन्ही सभागृहाच्या बाबतीत आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं दोन्ही सभागृहाच्या बाबतीत एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, म्हणजेच लोकसभेमध्ये जर 550 सदस्य असतील तर 550 पैकी जवळपास 275 पेक्षा किंवा आपण म्हणू शकतो की समजा 500 सदस्य असतील लोकसभेमध्ये तर 250 पेक्षा अधिक सदस्यांची त्या विधेयकाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्याच वेळेस सभागृहामध्ये उपस्थित व मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने त्या विधेयकाला किंवा त्या महाभियोगाच्या ठरावाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. सो असे दोन्ही सभागृहामध्ये हे विशेष बहुमत मिळणे आवश्यक असतो. आणि त्यानुसार ज्या न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग प्रक्रिया चालवली जाते तर त्याला त्या पदावरून राष्ट्रपती दूर करू शकतात. ओके, जर हे जे काही ठराव आहे ते मंजूर झालेला असल्यास. न्यायमूर्ती व्ही रामस्वामी हे सुप्रीम कोर्टचे पहिले जज होते ज्यांच्या विरोधात अशा पद्धतीचा ठराव मांडण्यात आलेला होता, मात्र ते लोकसभेमध्ये मंजूर होऊ शकलेले नव्हते. ओके, सो या ठरावाला लोकसभेची मंजुरी मिळाली नाही आणि जे काही ते ठराव महाभियोगाचा ठराव आहे ते रद्दबातल झालेला होता. सो 1993 मध्ये न्यायमूर्ती व्ही रामस्वामी यांच्या विरोधात अशा पद्धतीच्या महाभियोगाचा ठराव आणलेला होता. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे झारखंड विधानसभा निवडणूक किंवा निकाल, विधानसभेचा निकाल. सो 81 जागांसाठी झारखंडमधील विधानसभेच्या 81 जागांसाठी निवडणूक पार पडली, ज्याच्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, ओके, झारखंड मुक्ती मोर्चाला 34 जागा मिळून त्यांनी मेजॉरिटीमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. सो झारखंड मुक्ती मोर्चा विथ द हेल्प ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके, सो इंडियन नॅशनल काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केलेली आहे, ज्याचे अध्यक्ष ज्याचे जे नेतृत्व आहे ते हेमंत सोरेनने केलेलं आहे आणि सीएम झालेले आहे. ओके, सो 4 टाइम किंवा चौथ्यांदा ते हेमंत सोरेन या झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चौथ्यांदा शपथ घेतलेली आहे. झारखंड मुक्ती मोर्चा लक्षात ठेवायचा जे काही पक्ष आहे आणि पक्ष स्थापना त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो 2 फेब्रुवारी 1972 या झारखंड मुक्ती मोर्चाची जी काही स्थापना आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याचे जे काही चिन्ह आहे, सिंबल काय आहे तर धनुष्यबाण आहे. ओके, लक्षात ठेवायचे धनुष्यबाण हे झारखंड मुक्ती मोर्चा हेमंत सोरेन, सध्या त्याचे जे लीडर आहेत ते हेमंत सोरेन आहेत आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह काय आहे तर धनुष्यबाण. ओके,
बीजेपीला या झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये 21 जागा जिंकता आलेल्या आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेसला 16 आणि जी राष्ट्रीय जनता दल आहे त्याला 4 जागा जिंकता आलेल्या आहेत. भारतातील पहिले संविधान संग्रहालय सोनीपत, हरियाणा या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. ओ.पी. जिंदाल युनिव्हर्सिटीमध्ये भारतातील पहिले संविधान संग्रहालय स्थापन झालेले आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नॅशनल ह्युमन राईट जे कमिशन आहे तर त्याच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची निवड झालेली आहे. ओके, व्ही रामसुब्रमण्यमच्या बाबतीत लक्षात ठेवायचं 1958 मध्ये तामिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. मद्रासमधील लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केलेली आहे. 2006 मध्ये मद्रास या ठिकाणी हायकोर्टाचे ॲडिशनल न्यायाधीश झालेले होते, जे 2009 मध्ये ते कायमस्वरूपी मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश झालेले आहेत. तेलंगणाचे हायकोर्टाचे न्यायाधीश झालेले होते. त्यानंतर 2019 मध्ये हिमाचल प्रदेशमधील जे काही उच्च न्यायालय आहे तर त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. सप्टेंबर 2019 ते जून 2023 पर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. ओके, सो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते सप्टेंबर 2019 ते 2023 पर्यंत. सो या न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची या राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ह्युमन राईट कमिशन नॅशनल ह्युमन राईट कमिशन पदी निवड झालेली आहे. ओके, या संदर्भात जी काही बेसिक आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन, सो स्थापना 12 ऑक्टोबर 1993 ला नॅशनल ह्युमन राईट कमिशन स्थापन करण्यात आले. 1993च्या ह्युमन राईट ऍक्टने याची स्थापना करण्यात आलेली आहे, जी 2006 आणि 2009 मध्ये यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. ही एक वैधानिक संस्था आहे. ओके, सो ही संविधानिक संस्था आहे का तर नाही, ती वैधानिक संस्था आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे. रचना कशी असते तर एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. एक अध्यक्ष हे सुप्रीम कोर्टाचे माजी किंवा कार्यरत जे न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश ते राहू शकतात. आणि सदस्यांमध्ये लक्षात ठेवायचं 5 सदस्य असतात, त्यापैकी एक सदस्य हे सुप्रीम कोर्टाचे कार्यरत किंवा निवृत्त न्यायाधीश असतात. एक सदस्य हे हायकोर्टाचे उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा निवृत्त मुख्य न्यायाधीश असतात. ओके, मुख्य न्यायाधीश असतात. आणि 3 सदस्य हे ह्युमन राईट संदर्भाने विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्ती 3 सदस्य त्यांचे या ठिकाणी निवडले जातात. आणि यापैकी किमान एक महिला असावे अशी पद्धतीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 7 पदसिद्ध सदस्य असतात. कोणते 7 पदसिद्ध सदस्य असतात तर ते लक्षात ठेवायचं नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट. ओके, जे काही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. त्यानंतर आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, नॅशनल वुमेन कमिशन, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, नॅशनल कमिशन ऑन मायनॉरिटीज, अपंग कल्याण विकास आयुक्त. सो या जे काही वेगवेगळे जे आयोग आहेत तर यांच्या अध्यक्षांची या ठिकाणी पदसिद्ध सदस्य म्हणून ते निवडले जातात. सो ते लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय जे काही चाइल्ड राईट प्रोटेक्शन संदर्भाने. ओके, सो बाल संरक्षण संदर्भात जे काही राष्ट्रीय आयोग आहेत तर त्याचे अध्यक्ष. त्यानंतर आहे अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि अपंग कल्याण विकास आयुक्त यांची या ठिकाणी पदसिद्ध सदस्य म्हणून निवड केली जाते. तर ते लक्षात ठेवायचं. अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती हे प्रेसिडेंटद्वारे राष्ट्रपतींद्वारे केली जाते आणि राष्ट्रपती हे निवड समितीमार्फत शिफारशीनुसार अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करत असतात. ओके, या निवड समितीमध्ये 6 सदस्य असतात. तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. यावर याआधी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पण प्रिलिम्स मध्ये देखील 2024च्या पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. सो अध्यक्षपदी पंतप्रधान हे अध्यक्ष असतात, लोकसभेचे सभापती असतात, राज्यसभेचे उपसभापती असतात, गृहमंत्री असतात, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते असतात. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं सीजीआय असतात का तर नाही. ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात का तर नसतात. आणि जे काही राज्यसभेचे अध्यक्ष असतात का तर ते देखील नसतात. ओके, सो राज्यसभेचे अध्यक्ष नसतात कारण राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि त्यामुळे ते या ठिकाणी या समितीमध्ये अध्यक्ष नसतात. तर ते लक्षात ठेवायचं आहे. सो 6 सदस्य या निवड समितीमार्फत ज्या व्यक्तींची या नॅशनल ह्युमन राईट कमिशनसाठी अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नावाची शिफारस केलेली असेल तर त्याप्रमाणे राष्ट्रपती हे त्यांची नियुक्ती करीत असतात. कार्यकाल हा 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष या साठी असतो.
यापैकी जे आधी पूर्ण होईल तर त्याप्रमाणे ते आपल्या पदावर असतात. पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात का? तर नक्कीच पात्र असतात. तर ते लक्षात ठेवायचं आहे की सदस्य व अध्यक्ष हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. त्यानंतर आहे विकसित पंचायत कर्मयोगी हा उपक्रम सुरू करण्यात आला. आपल्या प्रशासन या टॉपिक अंतर्गत प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. अटल बिहारी वाजपेयीजींच्या 100व्या जयंती दिनानिमित्त म्हणजेच 25 डिसेंबर 2024ला या विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. विभाग कुठला आहे? तर डिपार्टमेंट ऑफ पर्सनल पेन्शन्स अँड पब्लिक ग्रॅव्हन्सेस. ओके, कार्मिक, त्यानंतर आहे पेन्शन्स आणि सार्वजनिक तक्रार जे काही जे विभाग आहे तर या विभागाअंतर्गत याची जी काही स्थापना आहे ती करण्यात आली किंवा हा उपक्रम सुरू करण्यात आला. आणि उद्घाटन कोणी केलेले आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी याचे अनावरण केलेले आहे. तर ते लक्षात असू द्या. विकसित पंचायत कर्मयोगी. त्यानंतर आहे भारत पोल पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. सीबीआय द्वारे हे विकसित केलेलं पोर्टल आहे. आंतरराष्ट्रीय मदत सुलभ करण्यामध्ये भारतीय तपास संस्थांची जी काही कार्यक्षमता आहे ती वाढवण्यासाठी म्हणून भारत पोल ज्या पद्धतीने इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक गुन्हेगारी तपास यंत्रणा आहे तर त्याच पद्धतीने भारतासंदर्भात जी काही आंतरराष्ट्रीय स्तरावर जे गुन्हेगारी झालेले असेल तर त्यांचा तपास करण्यासाठी भारत पोल या पोर्टलचे अनावरण करण्यात आलेलं आहे आणि सीबीआय द्वारे हे चालू करण्यात आलेलं आहे किंवा सीबीआयच्या नियंत्रणाखाली असणार आहे. त्यानंतर आहे भुवनेश कुमार यांची UIDAI अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला आपण शॉर्टमध्ये आधार म्हणत असतो. सो या आधारच्या नवे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते लक्षात ठेवा. विचारलेली जाण्याची शक्यता आहे. इव्हन प्रिलिम्समध्ये येणाऱ्या ग्रुप सीचे जे काही प्रिलिम्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये विचारले जाईल. सो याची स्थापना लक्षात ठेवायची. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया 12 जुलै 2006ला स्थापन झालेला आहे. ओके, आणि आधार ऍक्ट 2006 अंतर्गत या UIDAI ची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचे सीईओ म्हणून भुवनेश कुमार यांची नियुक्ती झालेली. सो अशा पद्धतीने आपण जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत जे काही परिक्रमा मॅगझिन मध्ये आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने आणि विशेषतः GS2च्या अनुषंगाने जे काही परीक्षाभिमुख चालू घडामोडी होती किंवा करंट अफेअर तर ते आपण 2 पार्टमध्ये या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, या व्यतिरिक्त मला तरी पर्सनली वाटत नाही की अजून काही विचारलं जाईल. तरी देखील आपण जे काही मॅगझिन आहे ते या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन टाकत असतो. ओके, सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असेल तर ते जॉईन करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, सो ऑल द बेस्ट. थांबू या ठिकाणी. भेटूया पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, सो मुख्य परीक्षा असल्याने थोडाफार लेक्चरचं जे काही फ्रिक्वेन्सी आहे ते कमी झालेली आहे. ओके, सो थँक्यू, धन्यवाद.